लोकलमध्ये हिंदी मराठीवरून वाद झालेला आहे। परप्रांतीय तरुणासोबतच्या वादाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। विरार बोरिवली ट्रेनमधील हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। हिंदी मराठीवरून हा वाद पुन्हा एकदा या ठिकाणी समोर येतोय। परप्रांतीय तरुणासोबतच्या वादाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पहिल्यांदा सांगितलं बाबा धक्का देऊ नको, तर हा माणूस काय म्हणतोय ट्रेन आहे धक्का लागणार आहे। पण मला सांगा ट्रेन धक्का लागल्यावरती समजतं का धक्का बुक्की केल्यावरती समजतं? पहिली गोष्ट आणि हा याचा काका आहे। काय नाव तुमचं? नाव सांग, नाव सांग। हे बघा यांचा मासणार नाही, मेला कुठं पण खेचायचं असेल का नाही मी खेचणार, खेचल्यावर शांत बसणार। यांना दाखवतो मराठी माणसात किती दम आणि किती काय असतं इथे। तुझं नाव सांग रे। आवाज खाली कर। पहिल्यांदा सांगितलं बाबा धक्का देऊ नको, तर हा मी नालासोपारावरून चढलो आणि एक माणूस मला मागून येऊन धक्का देत होता। ही माझ्या समोर होती, हिला पण तो धक्का लागला। त्यामुळे हिला धक्का लागल्यामुळे मला राग आला। मी त्याला सरळ खूप चांगल्या भाषेत समजावून सांगितलं की बाबा धक्का मारू नकोस, पण त्याने धक्का मारला। आज जाऊन आम्ही उभे राहिलो तरी तो धक्का मारत होता। मी त्याला मग त्यानंतर माझा त्रागा सुटला। मी त्याला मराठीत बोलत होतो, तो हिंदीत बोलत होता। शेवटी मी बोललो की बाबा तुम्ही येता परप्रांतातून तर इथे नीट कमवा ना, कशाला उगाच मराठीमध्ये पडता तुम्ही? मराठी माणसाच्या वरती कोणी दादागिरी केली तर आमचा आवाज उठणारच ना, आम्ही शांत नाही बसणार। तर यानंतर हा वाद खूप विकोपाला गेला आणि त्याच्यानंतर मी हा त्रास बरेच दिवस झाला सहन करत असले कारणानं मी तो हा व्हिडिओ केला आणि मग मी हा व्हिडिओ व्हायरल केला। इथे तुम्ही महाराष्ट्रात येऊन राहता म्हटलं आमच्यावर दादागिरी करायची ना, म्हटलं महाराष्ट्र आमचा आहे, म्हटलं मराठी माणसांचा। त्यामुळे इथे राहायचं असेल तर आमच्या मराठी माणसांच्या हिशोबानेच राहावं लागेल तुम्हाला। इथे येऊन आमच्यावर दादागिरी करायची नाही असं म्हटल्यावर तो बोलायला लागला की काय महाराष्ट्र तुमच्या बापाचं आहे का, असं तसं काय काय तो आम्हाला बोलायला लागला। त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ केला। व्हिडिओ पण आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा तो फोन आमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता। म्हणत होता माझ्या परमिशन शिवाय जर तुम्ही माझा व्हिडिओ केला तर मी तुमच्यावर लीगल ॲक्शन घेईन, असं तसं तो आम्हाला काय काय बोलत होता। मग आम्ही पण बोललो, म्हटलं तुला लीगल ॲक्शन घ्यायची आहे, म्हटलं तू लीगल ॲक्शन घे, पण म्हटलं आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करणार। म्हटलं मराठी माणसांना जो त्रास होतोय ना तो सगळ्यांना कळला पाहिजे। ह्यापुढे जी काही गोष्ट रीतसर आहे ती आपण करूच। त्या माणसाला आम्ही महाराष्ट्र विमान सेनेतर्फे शोधून काढणार आणि त्याला जो काही चाप द्यायचा तो चाप देणार आम्ही। पण ह्यांच्या पाठी महाराष्ट्र विमान खंबीर उभी आहे हे त्या माणसाने पण समजावं आणि महाराष्ट्रात येऊन मराठीला जर चुकून पण डाग लावायचा प्रयत्न केला या हात लावायचा प्रयत्न केला त्याचा हात तोडून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।